मित्रांनो नमस्कार. भाजपचे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी आज दुपारी अर्ज दाखल केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. राहुल नार्वेकर यांना यंदा मंत्रिपदाची आस होती, परंतु त्यांचे वकील कौशल्य पाहता त्यांची विधिमंडळात सत्ताधारी पक्षाला मोठी गरज लागणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदाच विधानसभा अध्यक्षपद सांभाळणार आहेत. महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्रातील कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी शनिवारी विधानसभेत विधायकाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळातही त्यांचे विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती. कुलाबात ते मोठ्या फरकाने जिंकले आहे. त्यांना 81,085 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हिरा नावजी देसाई यांना 32,504 मते मिळाली. नार्वेकर यांनी आपल्या राजकीय सुरुवात शिवसेनेतून केली. 2014 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मवाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. 2019 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले आणि ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले. तर हे होते मित्रांनो विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबद्दल थोडक्यात अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.